लग्न झालं, रात्री वधूच्या साडीत ते निघालं. भयंकर प्रकार, संगमनेरची ती ताब्यात. ही घटना महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील. इथे व्यवसायाने इस्टेट एजंट असलेला एक 53 वर्षीय व्यक्ती लग्नाच्या शोधात होता. आयुष्याच्या या टप्प्यावर आपल्याला सोबत मिळावी, संसार सुरू व्हावा अशी त्याची अपेक्षा होती. लग्नासाठी तो मुलगी शोधत होता. त्याच काळात नाशिक जिल्ह्यातील एक व्यक्ती त्याच्या संपर्कात आली. आपण लग्न जुळवून देऊ शकतो अशी त्याने खात्री दिली. लग्न जुळवून देण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेण्यात आले. सुरुवातीला सगळं अगदी सामान्य वाटत होतं. बोलणी झाली, लग्नाची चर्चा झाली आणि अखेर अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका 22 वर्षीय तरुणीशी लग्न ठरलं. लग्न जमल्यामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. काही दिवसांनी लग्नाचा सोहळा झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ती नवरी बनून घरात आली. नव्या संसाराची सुरुवात झाली. घरातील लोकांना वाटत होतं की आता सगळं काही सुरळीत होईल. नवरी ही अगदी सामान्य पद्धतीने घरात वावरत होती. लग्नानंतर 2 दिवस म्हणजे घरात उत्साहाचं वातावरण. पण याच काळात घरात आलेली ती नवरी आणि तिच्याबद्दल ते कोणालाही शंका आली नाही. कारण समोर होती सुंदर दिसणारी नववधू आणि तिच्यावर विश्वास ठेवणं स्वाभाविक होतं. पण लग्नानंतरचे 2 दिवस उलटले आणि घरातील वातावरण अचानक बदललं. काहीतरी घडलं होतं, पण नेमकं काय? ज्या घरात 2 दिवसांपूर्वी लग्नाचा उत्साह होता तिथे अचानक प्रश्न निर्माण झाले. काही गोष्टी जागेवर नव्हत्या आणि ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला जात होता तिच्याबाबतही काहीच माहिती मिळत नव्हती. सुरुवातीला हा केवळ गैरसमज असावा असं वाटलं, पण वेळ जसा पुढे गेला तसतसं हे प्रकरण साधं नसल्याचं जाणवू लागलं. घरातील वस्तू तपासल्या गेल्या. मौल्यवान वस्तू, दागिने आणि रोख रकमेबाबत चौकशी सुरू झाली. साडी दिसली तेव्हा समोर आलेली परिस्थिती धक्कादायक होती. घरातून सुमारे 5 लाख रुपयांचा ऐवज गायब असल्याचं लक्षात आलं आणि त्याचवेळी लग्न जुळवून देणाऱ्या व्यक्तीचाही ठावठिकाणा लागत नव्हता. आता हा योगायोग आहे की यामागे आधीपासून आखलेला डाव आहे, हा प्रश्न निर्माण झाला. अखेर पीडित व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरू केला. लग्न कसं ठरलं, कोणाच्या माध्यमातून ठरलं, लग्नासाठी पैसे कुणाला देण्यात आले आणि लग्नानंतर नेमकं काय घडलं, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधलं जाऊ लागलं. तपास जसा पुढे गेला तसतसे पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले आणि सगळ्यात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा हा प्रकार एका घरापुरता मर्यादित नसल्याचं समोर आलं. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी लग्न करून फसवणूक झाल्याच्या घटनांची माहिती पोलिसांना मिळाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका, मुंबईतील काही भाग आणि जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका अशा ठिकाणीही अशाच घटना घडल्याचं तपासात समोर आलं. प्रत्येक ठिकाणी पद्धत जवळपास सारखी होती. लग्न जुळवून द्यायचं, लग्न पार पाडायचं आणि त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तू गायब व्हायच्या. त्यामुळे पोलिसांना आता एका टोळीचा संशय येऊ लागला. तपास पुढे गेला आणि या घटनेच्या केंद्रस्थानी असलेल्या तरुणीची ओळख समोर आली. ती अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील 22 वर्षीय नेहा असल्याचं तपासात समोर आलं. तिच्यासोबत स्वतःला तिचा बाप सांगणारा केसरी नावाचा व्यक्तीही या प्रकरणात असल्याचा संशय पोलिसांना आला. विशेष म्हणजे तो तिचा खरा वडील नसल्याचं तपासात समोर आलं. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं. तपासात अशाच पद्धतीने 5 जणांची फसवणूक झाल्याचं समोर आलं. लग्नासाठी संपर्क साधणं, समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करणं आणि लग्नानंतर घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पसार होणं अशी पद्धत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. आणि आता सुरुवातीच्या त्या वधूच्या साडीत ते निघालं याचा खरा अर्थ समोर आला. वधू घरातील मौल्यवान वस्तू, पैसे साडीमध्ये घेऊन पसार झाली होती. लग्नानंतर घरात आलेली नववधूच घरातून निघून गेली होती आणि तिच्यासोबत घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूही गायब झाल्या होत्या. या प्रकरणात 22 वर्षीय नेहा आणि स्वतःला तिचा बाप सांगणारा केसरी पोलिसांच्या ताब्यात आहेत. आतापर्यंत 5 जणांची फसवणूक झाल्याचं तपासात समोर आलं असून पुढील तपास सुरू आहे.